मंडळी, महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या एकच नाव गाजत आहे, एकनाथ शिंदे. कधी संधी साधू तर कधी गद्दार म्हणून त्यांच्यावरती टीका होते. पण या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आज आपण थेट मुद्द्यावर बोलू. एकनाथ शिंदेंच्या राजकीय प्रवासाला खरोखरच घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे का, आणि यामागे नेमकं काय आहे? चला तर या खळबळजनक घडामोडींचा परखड मुद्देसुद्धा आणि वैचारिक आढावा घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण शिंदेंच्या राजकीय संकटाला एका नव्या दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. बघा, सध्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री असले तरीही त्यांच्या हातामध्ये आता फक्त नावापुरतीच पदं उरलेली आहेत. सर्वात मोठा धक्का त्यांना नेमका कोणी दिला? तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. नगरविकास विभागाचा निधी आता थेट फडणवीसांच्या टेबलावरून मंजूर होणार आहे. याचा अर्थ नेमका काय? तर एकनाथ शिंदे यांना कोणतंही विकासाचं काम करायचं असेल तर फडणवीसांचा होकार हा हवाच. उपमुख्यमंत्री पदाचा दम कुठे आहे नेमका आता? म्हणजे हे पद फक्त त्यांना नावापुरतंच राहिलेलं आहे, आणि हा खेळ फक्त निधीपुरताच मर्यादित नाहीये. तर शिंदेंच्या मंत्र्यांना अजित पवार निधी देत नाहीत, तर दुसरीकडे त्यांच्या आमदारांचे व्हिडिओ फोटो व्हायरल होत आहे, आणि यामागे भाजपाच्याच लोकांचा हात असल्याची कुजबूज आहे. संजय गायकवाड, संजय शिरसाट यांच्यासारखे आमदार चर्चेमध्ये येत आहे, पण यामागे नेमका कोण आहे हा प्रश्न शिंदेंना अस्वस्थ करतोय. ज्यावेळेस 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी सुरत गुवाहाटी मार्गे शिवसेनेचा गड हिसकावला, पण तीच बंडखोरी आता त्यांच्या गळ्याला फास बनली आहे. राजकीय विश्लेषकांनी त्याच वेळेस भाकीत केलं होतं की शिंदेंचं राजकीय भविष्य हे धोक्यात येणार आहे, आणि का नाही, दुसऱ्याची रेषा पुसून स्वतःची रेषा मोठी करण्याचा खेळ हा फार काळ टिकत नसतो. शिंदेंनी फडणवीसांचा अंदाज घेतला नाही. त्यावेळेस फडणवीसांनी फेकलेल्या राजकीय जाळ्याची ताकद आणि त्याचा ठोकळपणा त्यांना कदाचित त्यावेळेस कळलाच नाही, किंवा कदाचित त्यांना असं वाटलं असेल की त्यांच्याकडे असलेला अति आत्मविश्वास त्यांना तारेल. पण मंडळी, राजकारणामध्ये अति आत्मविश्वास किंवा ओव्हर कॉन्फिडन्स हा नेहमीच अधोगतीकडे घेऊन जातो, आणि आज शिंदे त्या अधोगतीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. शिंदेंच्या बंडखोरी मागे होता त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स. मीच सर्व काही आहे, माझ्यामुळेच सगळं आहे, असा अहंकार त्यांना भोवला. राजकारणामध्ये गर्दी आणि टाळ्यांचा आवाज खूप काही सांगून जातो, पण तोच आवाज माणसाला आंधळ करतो. शिंदेंच्या अवतीभोवतीची गर्दी त्यांना आपणच मोठे असल्याचा भ्रम देत होती, पण फडणवीसांनी मात्र संयमाने खेळ खेळला. जेव्हा शिंदे मुख्यमंत्री पदावर बसले तेव्हा फडणवीस शांतपणे शेजारी बसले, आणि आता शिंदेंना शेजारी बसायलाही जागा उरलेली नाहीये. त्यांचा दम, त्यांचा श्वास कोंडला जात आहे. फडणवीसांनी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्यांना हाताळलेलं आहे. त्यांना शिंदेंचा अंदाज घ्यायला वेळ लागला नाही, आणि आता तर ठाकरे गटाकडे परतण्याचा रस्ताही शिंदेंसाठी बंद झालेला आहे. कारण पळून गेलेली मुलगी माहेरी परत कधीच येऊ शकत नाही, हे उदाहरण किती समर्पक आहे. शिंदे आता उद्धव ठाकरेंकडे परत जाऊ शकत नाहीत, कारण तिथलं दार कायमचं बंद झालेलं आहे. शिवसेनेचा मूळ गड आता हा उद्धव ठाकरेंच्या हातात आहे, आणि शिंदेंनी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न आता अडचणीमध्ये आलेला आहे. भाजपासोबत विलीन झालं तर त्यांचं स्वतःचं अस्तित्व संपून जाईल. एकट्याने जर लढलं तर ताकद कमी पडेल, आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे आता फारसं काहीच उरलेलं नाहीये. महायुतीमध्ये राहायचं की बाहेर पडायचं हा प्रश्न आता काळच ठरवणार. मंडळी, फडणवीसांच्या राजकीय डावपेचांचा जर अभ्यास केला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ते म्हणजे ते कधीच घाई करत नाही. त्यांनी शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं, पण त्याच वेळी त्यांची पंख छाटण्याची रणनीती आखून ठेवली होती. नगरविकास विभागाचा निधी थेट आपल्या नियंत्रणामध्ये ठेवला. अजित पवारांशी शिंदेंचं वैर वाढेल याची खबरदारी घेतली, आणि शिंदे गटातील आमदारांवरती त्यांनी नजर ठेवली. यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होती की फडणवीसांनी शिंदेंना राजकीय शहमातच्या खेळामध्ये चारी मुंड्या चित केला आहे, आणि याचा परिणाम शिंदेंच्या गटामध्ये अस्वस्थता वाढत आहे. त्यांचे आमदार आता विचार करत आहे की पुढे काय? वाघ बकरीच्या या खेळामध्ये शिंदे हरले की काय? त्यांना शेवटी गावाकडे परतून शेती करावी लागली, तर त्यामध्ये अजिबात नवल नाही. पण मंडळी, हा खेळ इथेच संपत नाही, तर शिंदेंकडे अजून काही रणनीती आहे का, की त्यांचं राजकीय भविष्य खरोखर संपलेलं आहे, आणि यातून महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार? विकास की फक्त राजकीय ड्रामा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण मिळवूया, पण त्याआधी तुम्हाला याबद्दल काय वाटतं
शिंदेंची ही अवस्था खरोखर घर का ना घाट का आहे का, की त्यांच्याकडे अजून काही डाव शिल्लक आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मंडळी, शिंदेंच्या या कहाणीतून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. राजकारणामध्ये यश मिळवायचं असेल तर फक्त सत्ता आणि खुर्चीपुरतं पाहू नका. तुमच्या निर्णयांचा पाया हा विश्वास, नैतिकता आणि जनतेच्या हितावर असला पाहिजे. शिंदे बंडखोरी करताना कदाचित ही गोष्ट विसरले आणि आज त्याच गोष्टींचा परिणाम त्यांना भोगावा लागतोय. राजकारणामध्ये स्वार्थ आणि आत्मविश्वास तुम्हाला काही काळ उंचावर ठेवू शकतो, पण खाली येण्याचा वेगही तितकाच असतो. आणि हा धडा फक्त शिंदेंनाच नाहीये, तर प्रत्येक राजकीय नेत्याला लागू आहे. मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटू नव्या विषयासह, नव्या दमानं. जय हिंद, जय महाराष्ट्र.